गुलाबी गुलाबी गाल हाय तिचे सोनेरी सोनेरी बाल जीवाचे झाले ना हाल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, तुम्ही आजचा इथं व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या CapCut ॲपची गरज पडणार आहे. तर CapCut ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला इथं मिळून जाईल. तर मित्र, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो, किंवा तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन सर्च करून सुद्धा तिथं चॅनल जॉईन करून तुम्ही इथं ॲप जो तो इथं डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या व्हिडिओसाठी आज जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. त्या वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर का तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा जे ते व्हिडिओचं मटेरियल अपलोड होत असतं तर तिथून सुद्धा तुम्ही तर डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्र, अजूनही जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा जे फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले काही व्हिडिओज आणि रील्स वगैरे इथं येत असतात मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्याला इथं सर्वात आधी इथे VPN ऑन करून घ्यायचं. VPN ऑन झाल्यानंतर आपल्याला CapCut ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी इथं काही इमेजेस दिले तर यातून तुम्ही कोणताही इथं एक इमेज सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्याला इथं बघा काय यायचं आहे. आता आपल्या त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्याला 30 सेकंदापर्यंत इथं घेऊन यायची. त्यानंतर आपल्या परत त्याच्या सुरुवातीला इथे येऊन जायचं. त्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला तो इथं ॲड करून ॲड केल्यानंतर याचा जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं सर्वात इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा. तिथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करून घ्यायचा. तर त्यासाठी आपल्याला आता बिट2वरती इथं जे ते सर्वात आधी इथं येऊन जायचे. तर बिट2वरती आल्यानंतर इथं स्प्लिट करा इमेज. त्यानंतर परत बिट3वरती जे ते आपल्या इथं येऊन जायचे. बिट3वरती आल्यानंतर परत स्प्लिट करा. परत बिट4वरती येऊन आपल्या इथं स्प्लिट करायचे. परत इथं आपल्याला बिट5वरती जे ते येऊन इथं स्प्लिट करायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेजेस जे असतील ते इथं स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या इथं काय करायचं बघा मित्रांनो, जो आपल्या इथं बिटवाला इथं व्हिडिओ असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे. तर डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या इथं इमेज जे असतील ते रिप्लेस करायचे. ते करण्यासाठी इथं बघा आपल्या करायचं सेकंड इमेजवरती आपल्या इथे येऊन जायचे. त्यानंतर रिप्लेस ऑप्शनमध्ये जायचे. त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथे इमेज घेऊन अशा प्रकारे तुम्ही इथे रिप्लेस करू शकता. तर आता तुम्हाला रिप्लेस कसं करायचं इथं तुम्हाला माहीत पडले तर तुम्ही लवकरात लवकर इथं रिप्लेस इथं करून घ्या. मी जास्त काही इथं दाखवत नाही. त्यानंतर डायरेक्टली आपली जी काही स्टेप असेल ती इथे तुम्हाला सांगतो. ओके, तर मित्र, तुम्ही तर इमेजेस वगैरे तर रिप्लेस केले असतील तर त्यानंतर आता आपल्याला इथं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. इनमध्ये आल्यानंतर बघा इथे एक अशा प्रकारचं आपल्याला ॲनिमेशन भेटणार आहे, इरेग्युलर स्लायसेस. तर हा इथं ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या इथं ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इथं बघा आपल्याला काय करायचं आहे. तर इथं सेकंड इमेजला इथं कोणत्याही प्रकारचं आपल्याला ॲनिमेशन द्यायचं नाही आहे. परत आपल्याला काय करायचं, थर्डवाल्याला पण द्यायचं नाही. डायरेक्ट आपल्याला इथं फोर्थ इमेजवरती इथं येऊन जायचं. त्यानंतर परत आपलं ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये आल्यानंतर एक अशा प्रकारचा फ्लॉवर डिस्प्ले अशा प्रकारचं एक इथं ॲनिमेशन भेटेल, तिथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इथं बघा एक अशा प्रकारचा रॉक हॉरिझॉन्टल अशा प्रकारचं ॲनिमेशन तिथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर स्टेच अँड डिसॉर्ट अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन भेटेल, तिथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन बीट बाउन्स अशा प्रकारचं ॲनिमेशन तिथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या जे ते इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं एक अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल बघा मित्रांनो, एम्प्लिफिकेशन तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपलं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचं. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं डिस्टॉर्ट इथं मित्रांनो बघा इथं आपल्याला काय करायचं आहे, स्लिप अँड स्लाईड 1 अशा प्रकारचं ॲनिमेशनचं अप्लाय करा. केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपल्या इथं बघा इनमध्ये आल्यानंतर एक आपल्याला ॲनिमेशन भेटणार आहे बघा मित्रांनो, अशा प्रकारचं आहे. वरती पाहू शकता अशा प्रकारचं ॲनिमेशन तो आपल्या इथं द्यायचा आहे. तर इथं तो आता आपल्याला सध्या भेटत नाही, पण तुम्ही अशा प्रकारचं ॲनिमेशन इथं शोधून तुम्ही इथं अप्लाय करू शकता. त्यानंतर आपला परत नंतरच्या शेवटच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपलं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये इथं डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारचं ॲनिमेशन तिथं अप्लाय करा. तर मित्रांनो, इथं आपलं आता ॲनिमेशनचं काम झालं. त्यानंतर आपल्या इथं इफेक्ट द्यायचे. तर इफेक्ट देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं. त्यानंतर इफेक्टमध्ये जायचं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा इफेक्ट येतो इथं भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेजवरती इथं करून घ्या. तर इथं हे इथं झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, सेकंड इमेजवरती आपल्या इथे येऊन जायचं. सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये रोज पोर्ट्रेट अशा प्रकारचं ॲनिमेशन आहे, सॉरी मित्र इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करायचा. अप्लाय केल्यानंतर त्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती 2 इमेजवरती करा. परत नंतर त्याच्या इमेजच्या स्वतः येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ग्रॅव्हिटीच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं
डॅमेज टेप अशा प्रकारचा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करायची 2 इमेज पुरती तर करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती जायचे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ग्रॅफिटीच्या ऑप्शनमध्ये येऊन बॉर्डर स्क्रॉल अशा प्रकारचा एक आहे मित्रांनो अँड इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती तर करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इथे इमेजवरती जायचे. परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये सॉरी मित्रांनो आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या इथं वरती सर्च करायचं आहे मित्रांनो शेक. तर शेक अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक इफेक्ट येईल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती तर करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं म्हणजे आपलं इफेक्ट सॉरी मित्रांनो इमेजवरती यायचं. नंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक स्लोपी ब्रश अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची 2 इमेज प्रती इथं करून घ्या. परत नंतर त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. परत इथं अतुतनम वाईड अशा प्रकारचा जो एक भेटेल इथं इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा त्या 2 इमेज प्रती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन इथं सनसेट ग्लेम अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या 2 इमेज प्रती इथं करायचे. परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती जायचं आहे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन मोशनच्या ऑप्शनमध्ये येऊन फ्लिप इकोज अशा प्रकारचा जो इथं आहे मित्रांनो इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज प्रती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या प्रत्येक इमेज सोडून नंतरच्या शेवटच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला एक इफेक्ट भेटेल मित्र बघा टेक्निकलर फ्लॅश अशा प्रकारचा तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो त्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन जायचं. सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला काय यायचं बघा मित्रांनो एक 2 इमेजच्या मधात एक अशा प्रकारचा एक व्हाईट कलरचा बॉक्स दिसत आहे. त्यावरती क्लिक करायचं. तिथे एक आपला ट्रान्झिशन इफेक्ट लावायचा आहे. तर तो आहे मित्रांनो ट्रान्झिशन इफेक्ट अशा प्रकारचा हेटवे फ्लॅश अशा प्रकारचा जो ट्रान्झिशन इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून टाका. ओके तर मित्र अशा प्रकारे आपला जो आजचा इथे व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ तो आपल्या इथे एक्सपोर्ट करायचा. एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजे आपला जो आजचा इथे व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट होण्याची इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे त्याच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजून जे आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.